यवतमाळच्या फुफळीमधल्या वसंत सहकारी साखर कारखान्यातल्या कामगारांचा तब्बल 10 महिन्यांपासूनचा पगार थकला। अनेक वेळा लेखी निवेदन विनंती देऊनही काहीच उपयोग झालेला नाही। त्यामुळे शेकडो कामगारांनी गावात भीक मागो आंदोलन केलं। पालघरमधल्या वाडा इथं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांचे स्वीय सहायक वसंत सावंत यांची गुंडगर्दी बघायला मिळाली। सावंत यांनी आंबिस्ते गावचे माजी उपसरपंच मिलिंद सावंत यांना आरवाच्या भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली असल्याची तक्रार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली। पालघरमधल्या लोकमान्य नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीचं गेल्या वर्षभरापासून लैंगिक शोषण होत असल्याचं उघडकीला आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, यातले 2 अल्पवयीन आहेत। यवतमाळमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुकली सोबत कुकर्म करणाऱ्या नराधमाला महागाव पोलिसांनी अटक केली आहे। संबंधित मुलगी गंभीर आहे। शुभम तायडे असं आरोपीचं नाव आहे। वर्ध्यामधल्या पिपरी मेघे आणि साटोडा भागात महिलेच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली। महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही। उस्मानाबादमध्ये पोलीस वसाहतीत स्वच्छता कामगारांना फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। झोंबाडे श्रीनिवास दगडू असं या सफकाई कामगाराचं नाव आहे। येवला तालुक्यातल्या नेवरगाव इथं रविवारी संध्याकाळी बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यानुसार वन विभागानं या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा आणि पिंजराही लावला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।